नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण मसाला मखाण्याची रेसिपी बघणार आहोत. तसेच मखाना खाण्याचे काय काय फायदे आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ छोटाच आहे, कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. चला तर मग लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या या रेसिपीसाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यावर यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊया. तर हे बघा, कढई गरम असल्यामुळे लगेच तूप मेल्ट व्हायला लागलेलं आहे. तर इथे मी 2 चमचे तूप टाकून घेतलंय. तर हे बघा, इथे मी 1 वाटी मखाने घेतलेले आहेत, ते आता या तुपामध्ये टाकून घेऊया. हे मखाने तुम्हाला किराणा मालाच्या स्टोअरमध्ये सहज भेटून जातील. आता मखाने तुपामध्ये बारीक गॅसवरती परतून घेऊयात. तर हे मखाने लहान मुलांसाठी खूप फायदेशीर असतात, त्याचबरोबर मोठ्यांसाठी सुद्धा याचे अनेक फायदे आहेत. तर मखाने खाल्ल्यामुळे विकनेस दूर व्हायला मदत होते आणि यातून लगेच एनर्जी मिळते. तसेच यामुळे हाडं मजबूत होण्याससुद्धा मदत होते. तसेच मखाने खाल्ल्यामुळे रक्ताची कमतरतासुद्धा भरून निघते. तर आता इथे मी बारीक गॅसवरती मखाने छान खमंग असे भाजून घेतलेले आहेत. मखानेसुद्धा कुरकुरीत होतात भाजल्यामुळे. आता यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकूयात. आता टाकलेलं लाल तिखट मखाण्यांमध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मॅगी मसाला टाकायचा आहे. तर इथे बघा, अर्धा चमचा मॅगी मसाला टाकते. आणि आता चवीनुसार मीठ यामध्ये टाकूया. आता हे टाकलेले सर्व जिन्नस या मखाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि असंच गरम कढईमध्ये हे 5 मिनिट साईडला ठेवून देऊया. यामुळे मखाने छान कुरकुरीत होतात. आणि इथे आपले मसाला मखाने तयार आहेत. तर हे बघा, एक तोडून दाखवते, किती कुरकुरीत असे हे मखाने झालेले आहेत. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आरोग्याला चांगले असलेले हे मखाने तुम्ही सुद्धा रोजच्या आहारामध्ये खात जा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.